नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण आज निफ्टी बँक निफ्टीचा डेली अनालिसिस करणार आहोत. आपण मागच्या वेळेस काय प्लॅन केला होता इंट्राडे साठी आणि आज मार्केटमध्ये काय घडलं याचं रिव्हिजनही करणार आहोत. जर आपल्याला कुठं चान्स जर भेटला असेल किंवा नसेल, काय झालं, आपल्याला स्टॉप लॉस झाला का आपल्याला चान्स भेटला नाही. तर चला डिस्कशन करूया. माझा काय व्ह्यू आहे मार्केट बद्दलचा हा फक्त मी तुमच्या बरोबर शेअर करतोय. तर चला आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, जर आपली निफ्टी ह्या लेवलच्या वरती गॅप अप जर ओपनिंग झाली किंवा याच्यावरती जर निघायचा प्रयत्न फ्लॅट ओपन होऊन झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह टर्न होताना प्रॉपरली दिसू शकतं. कारण मार्केट जे होतं इथपर कालपर्यंत हे साइडवेज फॉर्म मध्ये होतं. आपण एकदा डेली चार्टवर जाऊया. मार्केट 3 ते 4 दिवस झाले कंटिन्युअसली खाली पडतंय, खालच्या साईडला येतंय. पण ऍट द एंड जिथं ओपनिंग होती किंवा एक रिव्हर्सल मार्केटमध्ये होऊन 2 दिवसापासून मार्केट वरच्या साईडला क्लोजिंग होत आहे. थोडी कन्फ्युजिंग सिनारिओ क्रिएट होत होता. पण आता मार्केटमध्ये जो काय डायरेक्शन जी काय भेटणार आहे ती आता आपल्याला एक क्लिअर डायरेक्शन भेटण्यास मदत होऊ शकते. अशा पद्धतीने एक प्राइस ऍक्शन इथं तयार झालेली. तर चला आपण ट्रेंडकडे एकदा जाऊया. जो आपला ट्रेंड हा साइडवेज किंवा एक कन्फ्युजिंग ट्रेंड होता. आपण याला साइडवेज ट्रेंड म्हणत होतो. आपल्याला एक हायर लो भेटला होता आणि एक हायर हाय भेटला होता. तर ह्या दोन्हीच्या मध्ये सध्या मार्केट हॉवर करतोय. तर त्याच्यामुळं आपण ह्या ट्रेंडला एक साइडवेज ट्रेड किंवा पॉझिटिव्ह ट्रेड ज्या साईडला आपल्याला भेटल त्या साईडला आपण ट्रेड प्लॅन करणार होतो. निगेटिव्ह ट्रेड हे आपण टाळणार होतो घ्यायचे. तर चला आता आपण काय प्राइस ऍक्शन घडली आणि कशी घडली ते एकदा पाहून घेऊया. जसं आपलं शेवटच्या व्हिडिओमध्ये बोलणं झालं की 400 380 ते 325 ची ही जी हा जो काही एरिया आहे हा एक सपोर्टचा एरिया आहे. जर मार्केट इथं खाली आलं आणि इथं जर सपोर्ट म्हणून परत रिव्हर्सल करायचा प्रयत्न करत असेल आणि आपल्याला ह्या ठिकाणी जर काही प्राइस ऍक्शन जर भेटली ह्या एरियामध्ये तर आपण एक पॉझिटिव्ह ट्रेंड साठी प्लॅन करणार होतो. पण मार्केट आपल्या लेव्हलवर आलं, सुरुवातीला थांबलं, पण इथं कोणतीही प्राइस ऍक्शन न बनवता आपल्या एरियाच्या बॉटम पर्यंत मार्केट गेलं आणि एरियाच्या बॉटम पर्यंत जाऊन मार्केट एंडिंगच्या वेळेस परत वरती आलं. आता इथं प्लॅन असा होऊ शकतो, आपल्याला जर ह्या लेवलच्या वरती 402 च्या वरती मार्केट इथून जर जाताना जर दिसलं किंवा एक कॅन्डल क्लोज झाली तर हे कन्फर्म होईल आपल्याला की हा स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि मार्केटनी ह्या सपोर्टला रिस्पेक्ट केलेला आहे. कारण इथं आल्यानंतर आपल्याला कोणतीच प्राइस ऍक्शन भेटली नाही. मार्केट आलं, रिव्हर्स झालं, थोडंसं तिथंच हॉवर केलं आणि परत नाही खाली आलं. त्याच्यानंतर ह्या एरियात जवळपास पूर्ण दिवस मार्केटनी स्पेंड केला. या एरियाच्या खाली सुद्धा मार्केट गेलं नाही आणि खाली जात होतं तर सस्टेन करत नव्हतं. तर त्याच्यामुळं आपल्याला हे एरियाच्या खाली सुद्धा ट्रेड भेटली नाही आणि ऍट द एंड मार्केटनी क्लोजिंग आपल्या अप्पर लेवलच्या साईडला दिलेली आहे. तर उद्या आपल्याला जेव्हा पण ह्या लेवलच्या वरती मार्केट निघल तर हा आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल. कारण इथून जर मार्केट वरती निघलं तर आपल्याला 200 ते 250 पॉइंटची मुवमेंट निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते. ऍटलिस्ट ही जी काही लेवल आहे आज जिथून काल जिथं क्लोज झालं त्या क्लोजिंग पॉइंट पर्यंत आपण एक टार्गेट डिसाइड करू शकतो इंट्राडे साठी. आणि जर ह्या लेवल पासून जर मार्केट परत वरती निघलं तर आपल्याला हे एक टार्गेट इथं भेटू शकतं. त्याच्यामुळं उद्यासाठी 2 टार्गेट आपण प्लॅन करू शकतो आणि इथून जर रिव्हर्सल होत असेल आणि ही लेवल जर मार्केटने परत ब्रेक जर केली तर मार्केट निगेटिव्ह ट्रेंड मध्ये होऊ शकतं. कारण हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता. त्या सपोर्टवरून जर मार्केट रिव्हर्सल होत नाहीये किंवा रिव्हर्सल होतंय आणि प्रिव्हियस जो काय रेजिस्टन्स हे जे काय लास्ट स्विंग बनलेले हे सगळे एक रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतात. तर त्याच्यामुळं मार्केटला फर्स्ट टार्गेट आपण इथं एक टार्गेट ठेवू शकतो कालच्या क्लोजिंगच्या आसपास आणि सेकंड टार्गेट हे जे काय मार्केट इथून पडलं होतं हे ऍज अ सेकंड टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामुळं इथून वरती जर मार्केट निघलं तर एक पॉझिटिव्ह ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये चांगला
भेटू शकतो. तर चला, आणि दुसरी गोष्ट, मार्केट जर ह्या लेवलच्या खाली परत निघायला जर लागलं इथून खाली, तर मार्केट निगेटिव्ह कम्प्लिटली होईल आणि आपल्याला नेक्स्ट टार्गेट जे आहे 23,200च्या आसपास इथं आपण भेटू शकतो. तर त्याच्यामुळं जर मार्केट गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन परत जर खाली येत असत, तर मार्केट ह्या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टार्गेट निगेटिव्ह ट्रेड घ्यायला काहीही हरकत नाही. कारण याच्यानंतर हा जर लो ब्रेक झाला तर मार्केट हे निगेटिव्ह ट्रेंड मध्ये कन्वर्ट होऊन एक नवीन लो याच्यापेक्षा खालचा बनवल, जो लो आपल्याला जवळपास 23,200च्या आसपास घेऊन येऊ शकतो. तर त्याच्यामुळे हे दोन्ही प्लॅन फिक्स आहेत आपले. ह्या लोच्या खाली सेलिंग करायची, त्या हायच्या वरती बाईंग करायची. फर्स्ट टार्गेट आपला प्रिव्हियस हाय आणि सेकंड टार्गेट त्याच्यावरचा एक हाय, हे दोन टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो. आणि याच्या जर खाली मार्केट जर निघलं, आजच्या स्विंग लोच्या खाली जर निघलं, तर आपल्याला एक 23,200च्या आसपास एक सपोर्ट एरिया जो आहे या एरियामधून पर्यंत एक टार्गेट भेटू शकतो. तर चला, आता आपण बँक निफ्टी पाहूया. जर बँक निफ्टी जर पाहिलं तर बँक निफ्टी मध्ये एक कन्फ्युजन तयार झालेलं आहे. कारण मार्केट 3 दिवसापासून खाली तर येत आहे, पण ऍट द एंड वरती जाऊन बँक निफ्टी क्लोज होती. त्याच्यामुळं बँक निफ्टी मध्ये थोडा कन्फ्युजिंग सिनारिओ वाटतोय. जो काही ट्रेंड इस्टॅब्लिश केलताय ह्या हाय नंतर पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये मार्केट शिफ्ट झालतं आणि त्याच्यानंतर सेलिंग येऊन सुद्धा मार्केटमध्ये सस्टेन होत नाही आणि आपल्याला मध्ये कोणतीही लेवल नाही. त्याच्यामुळं थोडस कन्फ्युजिंग सिनारिओ बँक निफ्टी मध्ये आहे. ट्रेंडही जर पाहिला तर अजूनही प्रिव्हियस जे काही लो आहेत त्याच्या खाली मार्केट अजून निघालेलं नाही. हा गॅप इथं अजून पेंडिंग आहे. सपोर्ट एरिया लांब आहे, रेजिस्टन्स एरिया लांब आहे. त्याच्यामुळं मिडल मध्ये आहे. आपल्याला कोणतीही प्राइस ऍक्शन प्रॉपर इथं दिसत नाही. जर इथं पाहिलं तर एक कॅन्डल रेड बनती, एक कॅन्डल ग्रीन बनती, परत रेड बनती आणि त्याच्यानंतर परत रेड बनून ग्रीन बनती. रेड ग्रीन ह्या पद्धतीने मार्केटमध्ये एक डान्सिंग चालू आहे. तर हे जरा कन्फ्युजिंग सिनारिओ आहे हा. त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा ट्रेड हा प्लॅन करणं थोडस बँक निफ्टी मध्ये अवघड जातंय. तरी आपण एक जर कन्सिडर केला की हा एक एरिया मार्केटमध्ये सपोर्टचा असू शकतो, तर मार्केटनी इथून सपोर्ट घेऊन प्राइस ऍक्शन बनवून मार्केट एक रिव्हर्सल झालेलं आहे. पण हा जो काही प्रिव्हियस हाय बनलेला आहे, तर हा ऍज अ रेजिस्टन्स काम करतोय का कंटिन्युएशन मध्ये जातोय हे पाहणं खूप गरजेचं राहील. आणि आपल्याला त्या पद्धतीने एक बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन करावा लागेल. कारण मार्केट खाली येतंय आणि ऍट द एंड परत वरतीही जातंय. त्याच्यामुळं बँक निफ्टी अवॉइड केलेली कधी पण योग्य राहील. त्या कंडिशन मध्ये जोपर्यंत आपल्याला कोणत्या साईडला मार्केटला जायची इच्छा आहे किंवा जातंय हे दिसत नाही, त्याप्रमाणे आपण त्याच्यात ट्रेड प्लॅन करू शकत नाही. थोडा एक मला इथं ह्या ठिकाणी एक सपोर्ट एरिया वाटतोय. त्या सपोर्ट एरिया पासून मार्केटने एक रिव्हर्सल तर घेतलेलं आहे, पण हे किती सस्टेन होईल हे अजून सांगू शकत नाही. तर त्याच्यामुळं आपण बँक निफ्टी मध्ये कोणताही प्लॅन करत नाही. नेक्स्ट प्राइस ऍक्शन जी काही होईल किंवा आपल्याला काही जर मध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स जर उद्या सापडली तर त्या पद्धतीने आपण त्याच्यावर प्लॅन करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.